स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत. फडणवीसांच्या नेत्यांना सूचना. जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल. फडणवीसांचं वक्तव्य. आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंकडून तयारी. माजी नगरसेवकांना महापालिका नगरविकास डीपीडीसीतून मदतीचा हात. विकास निधी उपलब्ध करत माजी नगरसेवकांचे हात बळकट करणार. सूत्रांची माहिती. भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन आहे. लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे. अंबादास दानवेंची फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका. महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात काँग्रेसची स्वबळाची तयारी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आमची तयारी. काँग्रेस नेते अभिजित वंजारींचा निर्धार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसपटे कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींना सोडणार नाही. तुम्ही मागाल तो वकील देऊ. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये वळवले. आदिवासी विकास विभागाकडून आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कसपटे कुटुंबाला आश्वासन. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक. वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण. हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं. वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न. कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्रे मिळवली. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढेंवर अटकेची टांगती तलवार. मेंढेंच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचा संशय. सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षक उपसंचालक. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस. राजेंद्र हगवणेचा मटणावर ताव मारतानाचा सीसीटीव्ही समोर. 7 दिवस अलिशान गाड्यांनी प्रवास. फार्म हाऊसवर मुक्काम. रोकड सापडल्यानं विधिमंडळ अंदाज समितीच्या कारभाराची चर्चा. धुळ्यात रोकड आढळल्यानं आमदारांचे दौरे कशाला असा प्रश्न उपस्थित. या प्रकरणी किशोर पाटील निलंबित. विधान परिषद सभापती राम शिंदे यांची घोषणा. पुण्याच्या इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी शैलेश पवारवर गुन्हा दाखल. कार्यकर्ता सरस नोंदणी करत नसतील तर त्यांना यापुढे काम मिळणार नाही. कोणाची तडजोड करणार नाही. राष्ट्रवादी नेते धर्मराव आत्रावांचे कार्यकर्त्यांना खडेबोल. गडचिरोलीतील राष्ट्रवादीची एखादी सत्ता येणाऱ्या काळात आणणार. धर्मराव आत्राम यांचं वक्तव्य. सभासद नोंदणीसाठी आमची सुरुवात आहे. जिल्हाभरात 1500 ते 2000 सदस्य असले पाहिजेत. पक्षवाढीसाठी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. भारत पाकिस्तान तणावात गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना भेटणार. पूंछ आणि काश्मीरमधील कुटुंबियांची भेट घेणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन. बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी मानकरांवर गुन्हा दाखल. 50,000चा जात मुचलका. तसंच अटी शर्तींवर मानकरांना अटकपूर्व जामीन. राज्यात कोरोनाच्या नवीन 45 रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 35 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू. ठाणे शहरात कोरोनाच्या 10 रुग्णांची नोंद. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या पालिकेच्या सूचना तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई शहर आणि उपनगरांमधील नालेसफाई 7 जूनपर्यंत पूर्ण करा. उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा. प्रवाशांची लूट रोखण्यासाठी राज्यात ॲप आधारित टॅक्सीच्या आवाजवी भाडेवाढीला मर्यादा. मागणी वाढल्यानंतर मूळ भाडेदरात 1.5 पट मर्यादेपर्यंत वाढ करता येणार. राज्य सरकारचा निर्णय. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे ते वाशी मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामावर ब्लॉक. फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांना आवाहन. 7.5 लाखांपैकी 5 लाख शेतकऱ्यांचे आयडी. 31 मे पूर्वी फार्मर आयडी तयार करण्यासाठी मुदत. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅग. मुंबई ठाणे पालघरमध्ये वादळाचा धोका टळला. हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी. राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम. राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. सकाळी झालेल्या पावसानं स्वारगेट बस स्थानकात पाणी साचलं. काही काळ झालेल्या पावसानं स्वारगेट बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप. बस डेपो बाहेरील रस्त्यावर खोदकाम. प्रवाशांना त्रास. परभणीत रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून आज परभणीला येलो अलर्ट. जिल्ह्यात ढगाळ वातावरण.
सोलापुरातील करमाळा केम रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी साचलं, रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी, बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. सततच्या पावसामुळे भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यातील कांद्याला फटका, शेतातच कांदा खराब झाला, सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील 200 एकर क्षेत्रावरील शिमला मिरचीचं नुकसान, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे मिरची पिकावर रोग, शेतकरी आर्थिक संकटात. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतशिवारासह घरांचं नुकसान, पावसानं 159 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर 453 शेतकरी अडचणीत. बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची रात्रभर संततधार, अनेक भागात मुसळधार पाऊस, पेरणीपूर्वची शेतीची कामं रखडली. बीडच्या दासखेड गावात 200 एकरवरील शिमला मिरचीचं नुकसान, मान्सूनपूर्व पाऊस आणि वातावरण बदलामुळे मिरची पिकावर रोग, शिमला मिरचीवर बोकड्या रोग पसरल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. साताऱ्याच्या यवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली, दरड कोसळल्यानं घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू, दरड हटवून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 16 भरारी पथकं तैनात, खरीप हंगामात बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी पथक, बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कारवाई होणार. गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका, आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, पंचनामे करून नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन. डोंबिवलीतील MIDC परिसरात भर दिवसा घरफोडी, हातात कोयता घेऊन भर दिवसा 2 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी, संपूर्ण घटना CCTVत कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परंडा तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता, रुपेश काळे यांची पिंपळवाडी सरपंचपदी बिनविरोध निवड. रत्नागिरी जिल्ह्यातील 11 गावातील वीजपुरवठा खंडित, मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली, वीजपुरवठा खंडित झाल्यानं 4376 ग्राहक अंधारात. परभणीच्या सोनपेठमध्ये बिबट्याचा वावर, सोनपेठ परिसरात भीतीचं वातावरण, वन विभागाकडून परिसरात पाहणी, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सैनिकांच्या सन्मानार्थ गोंदिया आमगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन, आमदार संजय पुराम यांचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग. अमरावतीच्या परतवाडामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडूंसह 3 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता, बेशिस्त वाहतुकीवरून बच्चू कडू आणि वाहतूक कर्मचाऱ्याचा 2016 मध्ये झाला होता वाद. जळगावमध्ये काढणीला आलेल्या भुईमुगावर पावसाचं संकट, तर मजूर टंचाईमुळे देखील भुईमुग उत्पादक शेतकरी संकटात. जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात, ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक, 2 जणांचा मृत्यू तर 6 जण किरकोळ जखमी. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदार यादी प्रसिद्ध, अनेक मोठ्या राजकीय दिग्गजांसह 900 जणांचा यादीत समावेश. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर, RT-PCR लॅब कार्यान्वित, स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आरोग्य विभागाचं आवाहन. 40 गावात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी, तरुणाकडून अतिक्रमण काढणाऱ्या JCBवर दगडफेक, JCB चालक थोडक्यात बचावला, अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव परिसरात तरुणानं अतिक्रमण केलं होतं. जळगाव 3.5 महिन्यांपासून सुरू असलेलं मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी हाणून पाडलं, जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, आमदार चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा. पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पालघर इथे अतिरिक्त थांबा, पालघरच्या प्रवाशांना मोठा दिलासा, गेल्या काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेवरील पालघर स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची प्रवाशांची मागणी होती.